दीनानाथ मंगेशकर प्रकरणानंतर IMA जे आहे ते डॉक्टर गैसासच्या सपोर्टमध्ये आहे. तर याचं कारण काय आहे तुम्ही आम्हाला सांगू शकता का? हे बघा, अगदी पहिल्या दिवसापासनं इंडियन मेडिकल असोसिएशन ही या प्रकरणामध्ये डॉक्टर सुश्रुत गैसास यांच्या पाठीशी आहे. त्याचं एकमेव कारण असं आहे की ती जी पेशंट तिथे त्या दिवशी आली होती, ती पेशंट OPD बेसिसवर ट्रीटमेंटसाठी आली होती, OPDसाठी आली होती. त्यात कुठल्याही प्रकारची त्या दिवशी इमर्जन्सी नव्हती. ती पेशंट हाय रिस्क पेशंट होती, पण इमर्जन्सी पेशंट नव्हती. आणि डॉक्टर गैसास यांनी त्या पेशंटला कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट दिली नाही किंवा त्यांनी नाकारलेलीही नाहीये. त्याच्यामुळं निग्लिजन्स हा कुठल्याही प्रकारचा डॉक्टर गैसासांकडनं झालेला नाहीये. त्याच्यामुळं आम्ही गैसासांच्या पूर्णपणे पाठीशी आहोत. सर ही गोष्ट गैसास डॉक्टरनी पुढे येऊन का नाही सांगितलं? समोर येऊन म्हणजे सगळ्यांना स्पष्ट का नाही? गैसास डॉक्टर हे अतिशय घाबरलेले आहेत. कारण या स्थितीमध्ये जो या प्रकरणाचा खोटा उहापोहा राजकीय लोकांनी आणि काही समाजकंटकांनी केला आणि त्यांच्या आईच्या हॉस्पिटलची तोडफोड केली, तेव्हापासून ते अतिशय घाबरलेल्या मनस्थितीत आहेत. त्याच्यामुळं ते पुढे येऊन बोलत नाहीयेत, पण हीच पूर्ण स्टोरी त्यांनी आम्हाला नरेट केलेली आहे आणि हीच करेक्ट आहे, म्हणून आम्ही पूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभे आहोत. सर तुम्ही त्यांना एकदा रीचेक केलं होतं, म्हणजे कशा पद्धतीने केलं होतं? क्रॉस चेक डॉक्टर गैसास? नाही, त्याच्यामध्ये असं आहे की जी काही घटना घडलेली आहे आणि ती माध्यमांमार्फत जी समोर आलेली, आता बहुतेक सगळ्यांनाच ही घटना पूर्ण माहिती झालेली आहे. आपल्या माध्यमातून ही घटना माहिती झालेली. गैसास सरांनी तर ही घटना सांगितलेली आहे, परंतु त्यांच्यावरती जे काही दबाव आलाय, मानसिक दबाव जसं सर म्हणतायत, तसा मानसिक दबाव आल्यामुळं ते समोर येऊन बोललेले नाहीत. पण आम्ही त्यांची बाजू या ठिकाणी मांडत आहोत. आणि सर तुम्ही पोलिसांना सांगितलं आणि काही प्रतिक्रिया होत्या पोलिसांच्या या विषयावर? पोलिसांशी आपण नाही, पोलिसांशी आम्ही अगदी 8 तारखेलाच आम्ही जाऊन कमिशनरांशी भेटलो होतो. त्यांना या सगळ्या प्रकारची कल्पना आम्ही दिली होती. आणि त्यांनी काही बोलले का पुढे काही प्रक्रिया करणार? नाही, त्यांनी एवढंच सांगितलं की इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि त्याप्रमाणे आम्ही बघू काय.